तर मागील व्हिडिओमध्ये आपण इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन बघितलं आणि इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन नंतर आपण रशियन रेव्होल्यूशन कडे वळलो आणि रशियन रेव्होल्यूशन मध्ये आपण कम्युनिझम हा समजून घेणं फार जास्त हा टर्म मी तुम्हाला जसं सांगितलं की कार्ल मार्क्सने सांगितल्याप्रमाणे कार्ल मार्क्सच्या थिअरी प्रमाणे कम्युनिझम काय आहे हा अर्थ रशियामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी समजून घेतला आणि 1917 मध्ये कम्युनिझम हा धीरे धीरे रशियामध्ये अडॉप्ट करणं सुरू केलं. कम्युनिझमचा आपण अर्थ सुद्धा समजून घेतला होता की बा सोशल ऑर्गनायझेशन इन विच ऑल प्रॉपर्टीज ओन बाय दी कम्युनिटी. सगळी प्रॉपर्टी सगळं काही जे काही आहे सरकारी मालमत्ता आणि इच पर्सन कॉन्ट्रीब्युट्स अँड रिसिव्ह अकॉर्डिंग टू देअर एबिलिटी. म्हणजे प्रत्येक नागरिकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला त्याचा तसा तो जसं जसं योगदान राष्ट्र घडविण्यात करतो तसा तसा त्याचा मोबदला मिळतो. आणि इथे अन्याय होत नाही, प्रायव्हेट काही राहत नाही आणि हे सगळं सरकारच तर लक्ष घातल्यामुळे सगळ्यांची प्रगती ही सगळी सारखी होते. फक्त नियम थोडे कडक असतात, जे डेमोक्रेसीमध्ये नसतात. हा एक एवढा बदल कम्युनिझम आणि डेमोक्रेसीमध्ये आहे. मोनार्की इन रशिया वॉज ओव्हरथ्रोन. पण हे सगळं व्हायच्या आधी राजा ऑलरेडी जो रशियामध्ये होता, झार म्हणतो आपण त्याला. तर हा जो झार होता, त्या जारला काढून फेकणं जरुरी होतं. आणि इतकं इतकं काही सोपं नाही आहे की आपण जसं आपण इतिहासामध्ये चर्चा करतो की राजाला पाय उतार व्हावं लागले. बरं, राजा पाय उतार होणं इतकं काही सोपं नसतं. तर मोनार्क इन रशिया वॉज ओव्हरथ्रोन बाय द पीपल अँड गव्हर्नमेंट ऑफ पीसंट्स अँड वर्कर. ओव्हरथ्रोन म्हणजे काढून फेकणं कोणी लोकांनी. आणि मग कोणाची सरकार झाली तर मग कास्तकार आणि मजुरांचे प्रतिनिधी हे सरकारी यंत्रणेत जाऊन बसले आणि त्यांनी यशस्वीरित्या कम्युनिझम अडॉप्ट केलं. नाही कॉजेस काय झालं की बा ज्याच्यामुळे तिथली सुद्धा मोनार्की संपुष्टात आली. आपण बघितलं असेल की अमेरिकेमध्ये मोनार्की नव्हती पण ब्रिटिश गव्हर्नमेंटचं राज्य होतं ते सुद्धा या लोकांनी फेकून दिलं. फ्रान्समध्ये मोनार्की होती. त्या राजाला त्या लोकांनी मान्य केलं नाही कारण की त्याच्या काही पॉलिसीज चुकत होत्या. आणि रशियामध्ये सुद्धा झार जो होता याला कसं काय याच्या मागे याला काढण्याच्या मागचे काय कारण होते हे आपण बघू. तर सगळ्यात पहिलं जे होतं आपलं जे आहे डेस्पोटिक रूल इन रशिया. डेस्पोटिक म्हणजे अन्यायपूर्ण अन्याय व्हायचा सगळ्यांवर की राजा म्हणायचं तेच व्हायचं किंवा राजाच्या लहरीपणामुळे सगळे परेशान झाले होते. पण इथं खरा राजाच होता की त्याच्या मागे आणखी कोण होते आपण पुढे बघू. रशिया वॉज रूल्ड बाय रोमानो डायनेस्टी फॉर ओव्हर 3 centuries. जवळपास 300 सेंचुरीज पासनं सॉरी 300 वर्षापासनं रशियामध्ये राज्य करणारे जे राजा होते ते रोमानो डायनेस्टीचे होते, रोमानो वंशाचे होते. झार रशियाच्या राजाला झार म्हणतात, लक्षात ठेवा. TSAR. पण याचं प्रोनाउन्सिएशन झार करायचं. सार नाही, टार नाही, काहीच नाही. झार आर द एम्परर वॉज ऑटोक्रॅटिक अँड फॉलोड इम्पेरियलिस्टिक पॉलिसी. एम्परर कसा होता? ऑटोक्रॅटिक होता. म्हणजे मी म्हणेन तेच खरं. माझ्या म्हणजे राजांनी म्हटल्यानंतर त्याच्या विरोधात कोणाला बोलायची काही क्षमताच नव्हती. म्हणजे पब्लिकला तर बोलण्याचा अधिकारच नव्हता. फॉलोड बाय इम्पेरियलिस्ट पॉलिसी. इम्पेरियलिस्ट म्हणजे धीरे धीरे आपल्या प्रभुत्वाचा प्रभाव वापरून किंवा मग आपल्या वर्चस्वाचा प्रभाव वापरून किंवा आपल्या मिलिटरीचा प्रभाव वापरून छोटे छोटे राज्य हे गिळत जायचे. शेजारच्या राज्यावर थोडासा आपला असर करत जायचा आणि ते एक दिवस त्याच्यावर हल्ला करून ते गिळून घ्यायचं. आणि याच्यामुळे काय व्हायचं की विस्तार होत गेला, रशिया मोठा होत गेला धीरे धीरे. आणि त्या काळामध्ये राजांचं हेच असायचं किंवा शेजारचं राज्य आपलं कसं होते त्याचा आपण पूर्ण प्रयत्न करायचा. द झार वॉज डिपेंड, पण यासाठी त्याला आर्मी लागायची आणि ही आर्मी ऑलरेडी झारनी हे नोबल्सला देऊन ठेवली. झार वॉज डिपेंडेड ऑन नोबल्स. नोबल्स मेंटेन करायचे सगळ्या आर्मी. सगळी जसं फ्रान्समध्ये झालं तसं रशियामध्ये सुद्धा होत की राजा जो स्वतःची इंडिपेंडेंट आर्मी नव्हती. कारण की राजाने काय केलंय की आपला हा एवढा भूखंड चल रे बेटा तू सांभाळ, तेवढा जो भूखंड चल तू तेवढा सांभाळ, मग तिथंच लागणाऱ्या सगळ्या गोष्टी हे ते तूच पहा, मला काही एक सांगू नको, मला फक्त काय दे, टॅक्स दे, पैसा दे. म्हणजे
राजा जरी एम्परर जरी होता तिथे बसला, परंतु सगळ्या गोष्टी दे वर टेकन केअर बाय द नोबल्स फॉर इम्पेरियल ऑब्जेक्टिव्ह. मग याच्यासाठी जे काही होतं ही वॉज टोटली डिपेंडेंट, पूर्ण डिपेंडेंट होता नोबल्स. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे पहा, आज आपल्याला जे व्यक्त करता येते ते आपण व्यक्त करतो, परंतु त्या काळामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड शेअर इन स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन वॉज डिनाईड. कोणाला बोलण्याचा अधिकार नव्हता, कोणाला काही पुढे जाण्याचा सुद्धा अधिकार, म्हणजे प्रशासनामध्ये काही स्वतः आपण काही बोलण्याचा प्रयत्न करायचा किंवा काम करण्याचा प्रयत्न केला तर तेही कोणालाच परवानगी नव्हती. आता इथे हे राजाचं आपण बाह्य रूप बघितलं, पण आतून जर आपण बघितलं तर रास्पुतीन फॅक्टर होता. रास्पुतीन फॅक्टर आपण काय कशाला म्हणतोय की जार निकोलस वॉज इनएफिशियंट. हा जो निकोलस नावाचा जो राजा होता हा कमकुवत होता, इनएफिशियंट होता, अँड वॉज कंट्रोल्ड बाय झरीना. आणि त्याच्यावर पूर्ण राजा जरी असला तरी बायकोचा त्याच्यावर पूर्ण पूर्ण कंट्रोल होता. आता याच्यावर हे सगळ्या जगाचं सत्य आहे की तो राजा असो की प्रधानमंत्री असो त्याला त्याच्या बायकोचं ऐकावंच लागतं. परंतु इथे जरा वेगळाच प्रकार होता. ही वॉज कम्प्लिटली इन कंट्रोल ऑफ दिस झरीना, अँड झरीना वॉज अंडर द स्पेल ऑफ रास्पुतीन. आता रास्पुतीन नावाचा एक दरबारी असावा, त्या दरबाराच्या पूर्ण कंट्रोल मध्ये झरीना होती. म्हणजे अल्टिमेटली निकोलस वॉज अंडर द स्पेल ऑफ निकोलस वॉज अंडर द कम्प्लीट कंट्रोल ऑफ रास्पुतीन. हा रास्पुतीन हा इम्पोस्टर होता, हा खोटं बोलायचा, अँड करप्ट मॅन. पैसा कमवणे बस त्याला एवढंच माहित होतं की बा मलाई कशी खायची. देर वॉज टोटल अनार्की इन झार्स ऍडमिनिस्ट्रेशन. बेबनशाही होती, काहीही कोणालाच काही हे लागत नव्हतं. ज्याला जसं वाटलं तो तसं करायचा, आणि त्याच्यामुळे या राजाच्या प्रशासनामध्ये सगळा गोंधळच गोंधळ होता. नंतर अशा सगळ्या गोष्टी चालू असताना रशियामधले जे इंटलेक्च्युअल्स आहेत, विचारवंत लोक आहेत, जे अभ्यासू प्रवृत्तीचे लोक आहेत, या लोकांनी या सगळ्या गोष्टीचा विरोध घेतला. आणि निहिलिस्ट लोक, एक निहिलिस्ट नावाचा एक ग्रुप निर्माण झाला, आणि हे निहिलिस्ट लोक इंडिव्हिज्युअलला जास्त किंमत द्यायचे, व्यक्तीला जास्त किंमत द्यायचे राजापेक्षा, किंवा राजापेक्षा त्या राजाची प्रजा जास्त महत्वाची आहे. म्हणून निहिलिस्ट अँड अदर इंटेलेक्च्युअल्स, द झारिस्ट रेजिम लेड टू फिलिंग ऑफ बिटरनेस इन द सोसायटी. म्हणजे याच्यामुळे राजाच्या चुकीच्या धोरणांमुळे सोसायटीमध्ये बिटरनेस आलं. इंटेलेक्च्युअल्स बिकेम स्ट्रॉंग क्रिटिक्स ऑफ ऑल काइंड्स ऑफ रेस्ट्रिक्शन्स. सगळ्या प्रकारच्या जे काही रेस्ट्रिक्शन्स होत्या त्या सगळ्या क्रिटिक्स लोकांनी त्याला विरोध केला. आणि निहिलिस्ट लोक म्हणायचे की बाबा आम्ही एक प्रतिनिधी म्हणून किंवा मग आम्ही एक नागरिक म्हणून आम्हाला तुम्ही कुठं तर थारा द्या, कुठं तर उभं करा. ऑल सोशल इन्स्टिट्यूशन्स, जे काही सामाजिक इन्स्टिट्यूशन्स होत्या, जसं रिलीजन आहे, मॅरेज आहे, गव्हर्नमेंट आहे, एथिक्स आहे, या सगळ्या गोष्टींचा विरोध हे निहिलिस्ट लोक करणं सुरू करून दिले. आणि याच्यामध्ये साधेसुधे लोक नव्हतेच. डोस्तोव्स्की, लिओ टॉल्स्टॉय, पश्किन, मॅक्सिम गोर्की आणि असे विचारवंत याच्यात होते की ज्यांनी सिद्ध करून दाखवलं की प्राधान्य हे व्यक्तीला दिलं पाहिजे, प्राधान्य हे राजाला देण्यापेक्षा किंवा राजकारणातील लोकांना देण्यापेक्षा प्राधान्य हे लोकांना देणं जरुरी आहे, इंडिव्हिज्युअलला देणं जरुरी आहे. आणि त्याच्यात एक लीडर आणखी ऍड झाला, लीडर्स लाईक लेनिन, दे आर एक्साइल्ड बाय द रशियन गव्हर्नमेंट. आता हे सगळे जे थिंकर्स आणि लीडर्स होते, या लोकांना धीरे धीरे गव्हर्नमेंटनं काढून फेकणं सुरू करून दिली, कारण की हे लोकांचा आवाज बनणं सुरू होऊन गेलं होतं. हे लोकांना त्यांचा हक्क सांगायला सुरुवात करून दिली, जे यांना लोकांना बिलकुल आवडायचं नाही. मिलिटरीमध्ये सुद्धा रशिया आता इतकं करप्शन असल्यामुळे मिलिटरीमध्ये सुद्धा जे काही पॉलिसीज होत्या त्या सगळ्या चुकीच्या होत्या. 1904 मध्ये जपान सोबत ते हारले. एवढा मोठा बलाढ्य राष्ट्र, परंतु एवढा छटाकभरा राष्ट्राच्या हातून तो हारला, आणि त्याच्यामुळे खूप मोठा इन्सल्ट रशियन लोकांना वाटायला लागला की बा आपली एवढी आर्मी पण काहीच कामाची नाही, आपण जपान सारख्या छोट्या राज्यामुळे आपण हारून राहिलेलो आहोत. नंतर अनदर डिफीट ऑफ रशियन आर्मी इन फर्स्ट वर्ल्ड वॉर, प्रथम महायुद्धामध्ये सुद्धा असंच झालं की तिथेही सुद्धा थर्ड फ्रंटवर, ईस्टर्न फ्रंटवर आपण हारायला लागलो, रशिया हारायला लागला.
आणि या सगळ्या गोष्टीमुळे सगळे लोक त्रस्त झाले होते, भडकून उठले होते किंवा चालू काय, राज्य कोण करून राहिलंय, कोण बघताय, कोणाकडे काहीच नाही. आणि एक ब्लडी संडे म्हणून एक असा एक रविवार आहे की त्या रविवारला रशियाच्या इतिहासामध्ये फार जास्त महत्व आहे. की 22 जानेवारी 1905 ला फादर गॅपॉनच्या लीडरशिप मध्ये सगळे वर्कर्स राजाला भेटासाठी सेंट पीटर्सबर्गच्या रॉयल पॅलेसकडे वळले. परंतु त्या राजाला तर भेटू दिलंच नाही त्या सैनिकांनी. उलट त्या सगळ्या लोकांवर या सैनिकांनी हल्ला पुकारला आणि ह्या निहत्या लोकांना अगदी मुळ्या गाजरासारखं कापून टाकलं आणि सगळा ब्लडशेड होता, पूर्ण रस्त्यावर रक्तच रक्त होतं. म्हणून याला ब्लडी संडे किंवा रक्तरंजित रविवार असं म्हणतात. हा तुम्ही कदाचित 8वी-9वीत सुद्धा वाचलेला असावा. नंतर रशियाच्या रेव्होल्युशन मध्ये रशिया त्या कसा होता ते बघूया. तर रशिया एंटर्ड फर्स्ट वर्ल्ड वॉर 1914 ते 1918चा जो काही पहिला महायुद्ध होता त्याच्यात सुद्धा रशियाने एंट्री घेतली. परंतु परंतु इकडे सगळा गडबड घोटाळा होता की इट्स मिलिटरी, सोशल आणि इकॉनॉमिक विकनेस वेर एक्सपोज. पूर्ण जगाला माहित पडलं की मिलिटरी फेल आहे. सामाजिक दृष्ट्या सुद्धा ह्या लोकांकडे दुर्लक्ष केले जाते. इकॉनॉमिक्स सुद्धा यांचं काही एवढं खूप खास नाहीये. रशिया फक्त राष्ट्र नावाने मोठा आहे, बाकी आतून सगळा पोकळ आहे. आणि नॅशनल इन्सल्ट तर रशियन्सची झालेलीच होती, आपण ते बघितलंच किंवा युद्धामध्ये हारले होते. रशिया हॅड टू फेस डिफिट्स ऑन मेनी फ्रंट्स, जिथे तिथे हारून राहिले होतं. सोल्जर्स वेर इल ट्रेंड, महत्वाचं कारण तेच होतं की सोल्जर्सला ट्रेनिंग व्यवस्थित दिलेली नव्हती आणि त्याच्यामुळे ते सुद्धा युद्धावर जायला तयार नव्हते. एका देशाला त्याचे सैनिक जर युद्धावर जायला तयार नसतील त्याच्यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही. म्हणून अँटी मोनार्कियल सेंटिमेंट सुरुवात झाली की राजाच्या विरोधात सगळेजण एकत्र येणं सुरू झाले. आणि मग ड्युमा जे पार्लमेंट आहे रशियाचं, त्याच्यामध्ये दे फाउंड अ कोल्युशन फॉर ओव्हरथ्रोइंग द झार. झारला काढून फेकण्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्र यायला सुरुवात केली. द फर्स्ट फेज मध्ये फेब्रुवारी 1917 मध्ये वर्कर लोकांनी ला सुरुवात केली. वर्कर्सनी स्ट्राईक केली आणि त्या स्ट्राईकला सैनिकांनी मदत केली आणि झार अबडिक्टेड म्हणजेच रिनाउन्स्ड म्हणजे सोडून दिलं त्यांनी त्याचं सिंहासन सोडून दिलं 15 मार्च 1917 मध्ये. आणि कर्न्स्कीच्या लीडरशिप मध्ये मेन्शेविक गव्हर्नमेंट ही बसवण्यात आली. परंतु ही मेन्शेविक गव्हर्नमेंट जी होती ही सुद्धा कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये होती, कोणाच्या वर्चस्वावर होती? लँड ओनर्स, कॅपिटलिस्ट आणि इलाइट क्लास. म्हणजे हे जे मोठे मोठे लोक होती यांच्याच इलाइट क्लास मध्ये होती. आणि यांनी एक चूक केली, त्यांनी त्यांचं युद्ध जर्मनी सोबत कंटिन्यू केलं. दिस गव्हर्नमेंट वॉज नॉट ऍक्सेप्टेबल बाय द पीपल. लोकांना ते बिलकुल आवडलं नाही, कारण युद्ध सुरूच ठेवलं या लोकांनी आणि आर्थिक परिस्थिती ते त्यांची तशीच गडबडीत राहिली. आणि सेकंड फेज मध्ये बोल्शेविक लीडर लेनिन आला. लेनिन एप्रिल 1917 मध्ये, बघा सगळं फेब्रुवारी पासून सुरू झालं ते एप्रिल 1917 मध्ये लेनिन आला आणि त्यांनी त्याला जर्मनीने सपोर्ट केलेला होता. आणि 2 गट निर्माण झाले, मवाळवतवादी म्हणजेच मॉडरेट्स म्हणजे कर्न्स्कीचं आणि बोल्शेविक म्हणजे जहालमतवादी कम्युनिस्ट विचाराचा हा लेनिन. On 7th November 1917, the Lenin government on 7th November 1917, the Lenin took over the command of Russia. 7 नोव्हेंबर 1917 ला लेनिनने रशियावर पूर्ण काबीज करून घेतला. म्हणजेच रशियाला डिक्लेअर केले की बा आता आपल्या इथे कम्युनिस्ट राज्य राहणार. आणि सर्वात पहिलं काम त्यांनी रशियाला युद्धातून बाहेर काढलं आणि ही गेव द स्लोगन ब्रेड फॉर द ब्रेडलेस अँड लँड फॉर द लँडलेस. ज्याचा जो पोळी नाही किंवा ज्याचं अन्न नाही त्याला अन्न देणे आणि ज्याचं जमीन नाही त्याला जमिनी देणे. तर अशा प्रकारे रशिया हा कम्युनिस्ट रेव्होल्युशनचा हा सगळ्यात पहिला एक्झाम्पल आहे. आणि प्लान्ड इकॉनॉमी हे आपल्या देशाला पूर्ण जगाला रशियाने दिली, जे आपण आपल्या देशामध्ये सुद्धा पंचवार्षिक योजनाच्या नावाने आपण अजूनही वापरतो. आणि
इमॅन्सिफिकेशन ऑफ ऑल मॅनकाइंड ऑफ बॉन्डेज हे सुद्धा इथे झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण थर्ड लेक्चर आपला सॉरी फोर्थ